एका शेतकऱ्याने शोधलं असं औषध की ज्यामुळे मिळाला सर्वात मोठा पुरस्कार। एक शेतकरी देशात व्हायरल झाले जेव्हा 2 लाख रुपयाच्या गोळ्या खाऊनही बरा न झालेला आजार एका पानामुळे बरा झाला। एक 80 वर्षाचे वयोवृद्ध शेतकरी ज्यांना 50हून अधिक आजार होते, पण ते या झाडाच्या पानामुळे बरा झाले। या शेतकऱ्याने या झाडाची पाने त्या परिसरातील लोकांना खायला दिली आणि त्यानंतर हा चमत्कार संपूर्ण देशात व्हायरल झाला। त्या गावातील लोकांची रक्त चाचणी केल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या। आजोबांना थकवा येणं, चक्कर येणं, हृदयात ब्लॉकेजेस, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हाडांचे आजार असे 50हून अधिक आजार होते। पण या शेतकऱ्याने झाडाची ही वस्तू खाल्ली, अशी वस्तू शोधली की ज्यामुळे त्यांचा रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण झाले। शेतकऱ्याला प्रचंड मोठा पुरस्कार मिळाला। शेतकरी आजोबांनी ही पानं त्यांच्या भागातील तरुण मुलांना, महिलांना तसेच लहान मुलांना खायला दिली। त्या सर्वांचे आजार बरे झाले। आता या परिसरात कोणीच आजारी पडत नाही। आयुर्वेदाचा खजिना या शेतकऱ्यांनी शोधला। आता तो जगासमोर आला आहे। 2 लाख रुपयांच्या औषधांपेक्षा ही पॉवरफुल गोष्ट निसर्गातच उपलब्ध असते हे जगाला माहीत झालं आहे। मग कोणती ती अशी गोष्ट आहे की ज्यामुळे हजारो आजार बरे होतात? कोणते ते असे झाड आहे की ज्यामध्ये अंडी, मटण, काजू, बदाम यापेक्षा 100 पट जास्त ताकद आहे? ही गोष्ट खाल्ली की सगळे आजार कसे काय बरे होतात? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठा शोध, सगळ्यात मोठा चमत्कार, जिथे 2 लाख रुपयाच्या गोळ्या खाऊन बरे न होणारे आजार एका झाडाच्या पानामुळे बरे झाले। एक शेतकरी आजोबा ज्यांचं नाव रघुनाथराव यांनीच या वनस्पतीच्या शोधाचा प्रारंभ केला। संपूर्ण जगात एक आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं आहे। मग ही वस्तू नेमकं काय आहे? ही वस्तू कशी खायची? या आजोबांनी तो कसा शोध लावला? कशा पद्धतीने खाल्ला? डॉक्टरांनी काय म्हणाले? डॉक्टरांनी कशा पद्धतीने या शोधाला मान्यता दिली आहे? यासाठी आपल्याला 2 वर्ष मागे जावं लागेल। हा शोध नेमका काय होता? याच्यासाठी अगदी 2 वर्षापूर्वी घडलं असं एक छोट्याशा वस्तीत एक आजोबा राहायचे। एक शेतकरी होते ज्यांचं नाव रघुनाथराव। त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं, ते एकटेच राहत होते। त्यांच्या मुलाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे त्यांना मुलाकडूनही फारशी मदत मिळत नसे। 80 वर्षाचे रघुनाथराव मेहनती होते, पण मात्र वय आणि पत्नीच्या जाण्यामुळे त्यांच्या शरीरावर आलेला एकाकीपणा मनावर परिणाम करत होता। साधारणपणे 2 वर्षापूर्वी हा शोध लागण्याआधी रघुनाथरावांना अचानक गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला। सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्यांचं अंग दुखायला लागलं। त्यांना आता थकवा वाढू लागला होता। 2 वर्षापूर्वी त्यांना चालता येणं मुश्किल झालं होतं। कामाची शक्ती उरली नव्हती। रक्ताची तपासणी जेव्हा झाली तेव्हा त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचं लक्षात आलं। त्यांना हृदयविकार जडला होता, ब्लॉकेजेस झाले होते, रक्ताच्या गाठी तयार झाल्या होत्या, शरीरात कमजोरी होती। डॉक्टरांनी मोठ्या शहरातील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला। त्यांनी कसेबसे पैसे दणवले, उसनवारी केली। रघुनाथराव रुग्णालयात गेले। येथे 2 लाखांहून अधिक जास्त खर्च झाला। औषध उपचार केले, MRI केला, CT स्कॅन केले, सगळे प्रयत्न झाले, पण काहीच फायदा झाला नाही। उलट औषधं खाल्ल्यानंतर त्यांना थकवा जाणू लागला, चक्कर यायची, अंगदुखीचा त्रास व्हायचा, मरणप्राय वेदना व्हायच्या आणि त्यात त्यांच्या निराशेने त्यांच्या मनामध्ये घर केलं होतं। पण म्हणतात ना, गरीबाच्या मदतीला नेहमी देव धावून येतो, आणि अगदी तसंच घडलं त्या शेतकऱ्याच्या बाबतीत। एक अशी घटना घडणार होती की ज्यामुळे एका आयुर्वेदिक वस्तूचा, एका नैसर्गिक चमत्काराचा संपूर्ण देशाला फायदा होणार होता। त्या शेतकऱ्याला पुरस्कार मिळणार होता। त्या परिसरात कोणीच आजारी पडणार नव्हतं। तो परिसर संपूर्ण जगात चर्चेत येणार होता। शेतकरी आजोबा कसे तरी दिवस काढत होते। ते शेतीत नेहमी काम करायचे, शेतीत कसं तरी त्यांचा दिवस जायचा, पण घरापासून शेतात जाईपर्यंत त्यांच्या हाडांना भरपूर त्रास होत असे। त्यांना बऱ्याच वेळा ताप यायचा, अंगात थकवा जाणवायचा, हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा चक्कर येत असायच्या। त्यांना कळत नव्हतं काय करावं। डॉक्टर त्यांना थेट म्हणायचे, तुम्हाला अजून औषध उपचार घ्यावे लागतील। पण ते म्हणाले, माझ्याकडे आता फारसे पैसे शिल्लक राहिले नव्हते, मला काय करावं समजत नव्हतं। त्यांनी शेजारी पाजारी जे बुवा बाबा होते, आयुर्वेदिक तज्ञ होते, त्यांच्याकडेही पाहिलं। बाहेर काही धार्मिक गोष्टीची अडचण आहे का हे पाहून त्या ठिकाणी ते एखाद्या मांत्रिकाकडे देखील गेले, पण त्यांना काहीच झालं नाही। पण अचानक एके दिवशी त्यांना भरपूर त्रास सुरू झाला। सकाळी ते उठले, पण उठल्यानंतर त्यांना जागेवरून उठता येत नव्हतं। ते झोपेत पडून राहिले। एक सकाळ झाली, कसे तरी ते उठले, शेतात कामाला गेले। त्या दिवशी त्यांना इतका प्रचंड थकवा जाणवत होता, तो त्यांना आधी कधीच जाणवला नव्हता। कारण त्या रात्री त्यांच्याकडून एक अविश्वसनीय गोष्ट घडणार होती, जो चमत्कार घडणार होता याची कोणाला कल्पना नव्हती। तो दिवस कसा तरी गेला, पण त्या रात्री त्या औषधाचा शोध लागणार होता। अखेर ती संध्याकाळ झाली। संध्याकाळी रघुनाथराव घराच्या अंगणात कसेबसे येऊन बसले। त्यांच्या हातापायाला प्रचंड मुंग्या येत होत्या, चक्कर येत होती, त्यांना काय करावं कळत नव्हतं।
त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं आता काहीतरी खाऊन घेऊया. त्यांनी पाहिलं त्यांच्या घरात मुलगाही नाही, ते मुलाची पत्नी नाही. आता कोण खायला देणार, त्यांना काही समजत नव्हतं. 2-3 दिवस त्यांचा मुलगा आणि सून येणार नव्हते. त्यांना काय खावयाची भ्रांत पडली होती. ते स्वयंपाकघरात गेले, त्यांनी काहीतरी पाहिले, शोधाशोध केले. ना चपाती ना भाकरी ना कुठली भाजी. त्यांनी पाहिलं स्वयंपाकघरात 2-3 वस्तू पडलेल्या दिसल्या. त्यांनी काय केलं, 2-3 वस्तू एकत्र केला. आधी रात्र झाली होती, लाईट नव्हती, कुठलाही प्रकाश नव्हता, अंधार पडलेला होता. त्यांनी त्या 2-3 भिजलेल्या गोष्टी घेतल्या, त्या कुठल्या तरी धान्यासारख्या दिसत होत्या. त्यांनी एकत्र केल्या. थोडेसे त्या ठिकाणी त्यांनी कांदा होता, तो कांदा त्यांनी फोडला, कांद्याचे बारीक तुकडे केले. एक टोमॅटो सापडला, तो देखील टाकला. पोटात भुगेची आग. वेदनांनी हैराण झाले रघुनाथराव उठले. ते 3 पदार्थ त्यांनी भांड्यात घेतले. शिल्लक राहिलेला कांदा टोमॅटो त्याच्यात टाकले, थोडे मीठ टाकले आणि खायला सुरुवात केले. खात असताना त्यांच्या गावातील 3 मुलं आले. 3 पोरं त्यांच्याकडे आले. आजोबांची विचारपूस केल्यावर रघुनाथरावांना आनंद झाले. ते म्हणाले, बाळांनो बरं झाले आले, मला काही समजत नव्हते. त्यावर ते मुलं म्हणाले, आजोबा काय बनवलंय, काय खायला बनवलं? ते म्हणाले, बाळांनो काय नाही सापडलं, जे सापडलं ते एकत्र केलं बनवलं. आजोबांनी एक एक घास त्या मुलांना खायला दिलेले. खा, हा देवाचा प्रसाद आहे, आजोबांचा आशीर्वाद आहे, तुम्हाला लाभेल असं ते म्हणाले. त्या मुलांनी एक एक घास खाल्ला. त्यानंतर रघुनाथराव तिथेच थांबले. ते मुलं निघून गेले. त्यांनी खाल्लं, पाणी पिऊन ते झोपून गेले. रघुनाथराव त्या दिवशी खूप गाढ झोप लागली. त्या नेहमी सकाळी उठून त्यांनी रामकृष्ण हरी, मला वेदना नको होऊ देऊ, माझं चांगलं कर असं म्हणून ते उठायचे. देवाची प्रार्थना करून सुरू करायचे, मला वेदना होऊ नको असं म्हणायचे. पण त्या दिवशी सकाळी वेगळंच घडलं. रात्री त्यांनी चुकून त्या 3 गोष्टी एकत्र करून खाल्ल्या होत्या. त्या 3 मुलांना दिल्या होत्या. त्यांना माहिती नव्हतं त्या 3 गोष्टी काय होत्या आणि ज्यामुळे संपूर्ण जगाला एक औषधाचा शोध मिळणार होता. सकाळी ते उत्साहानं उठून उभे राहिले. त्यांच्या शरीरात एक नवीन ऊर्जा जाणवत होती. गुडघ्यांची वेदना जवळपास पूर्णपणे थांबली होती. अंगातला थरकाप थांबला. त्यांचा स्वतःच्या डोळ्यावरचा विश्वास बसत नव्हता. ही शक्ती कुठून आली हे त्यांना समजत नव्हतं. त्या दिवशी त्यांनी उत्साहात शेतीचं काम केलं. दिवसभर थकवा जाणवला नाही, चक्कर आली नाही, काही त्रास झाला नाही. पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता, हे असं कसं झालं? माझे सगळे आजार इतक्या लवकर कसे बरे झाले? माझ्या पुढे आलेली ही शक्ती कशामुळे आले? हे प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ते शहरातील डॉक्टरांकडे गेले. दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की काल रात्री त्यांच्याकडे आलेले ते 3 मुलं तिथंच बसले होते, जे आदल्या रात्री त्यांच्याकडे जेवायला आले होते. रघुनाथरावला थोडं आश्चर्य वाटलं. रघुनाथराव डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे विचारलं, काय दुखत आहे आजोबा? रघुनाथरावांचं उत्तर ऐकून डॉक्टरांना धक्का बसला. रघुनाथराव म्हणाले, डॉक्टर, मी माझ्या दुखण्याची तक्रार करायला नाही आलो, माझा त्रास अचानक कसा नाहीसा झाला हे तुम्हाला विचारायला आलोय. डॉक्टरांनी एक क्षण विचार केला. त्यांना आठवलं की आज सकाळी हे तरुण याच शंकेने माझ्याकडे आले होते. ते 3 मुलंही म्हणत होते की आमचा आजार होते, पण कसं काय बरे झाले? आता 4ही लोकांनी हा प्रश्न विचारल्यामुळे डॉक्टरांना देखील शंका आली. त्यांनी रघुनाथरावांच्या रक्ताच्या चाचण्या करायला सांगितले. रिपोर्ट येऊस तर रघुनाथराव त्या 3 तरुणांच्या शेजारी बसली. त्यांनी चौकशी सुरू केली. तुम्ही कशासाठी आला? त्यातला एक तरुण म्हणाला, माझे हिमोग्लोबिन कमी होते, मला चक्कर यायची, पण तो त्रास कमी झालाय. दुसरा म्हणाला, मला अशक्तपणा वाटायचा, तो बरा झाला. तिसरा म्हणाला, माझी शुगर होती, ती कमी झाली, आता काहीच त्रास होत नाही. तेवढ्यात सगळ्यांचे अहवाल आले. डॉक्टरांनी पाहिलं, ते थक्क झाले. चौघांनाही केबिनमध्ये बोलवलं. हे कसं शक्य आहे? तुमचे सर्व आजार कसे बरे झाले? तुमच्या सगळ्यांचा अहवाल, हिमोग्लोबिन, शुगर आणि इतर गोष्टी नॉर्मल कशा आहे? ही नवीन ऊर्जा कुठे आली? डॉक्टरांनी विस्मयचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. रघुनाथरावांना काय उत्तर द्यावं सुचत नव्हतं. त्यातील एक तरुण म्हणाला, डॉक्टर, आजोबा रात्री जेवण करत असताना आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी काहीतरी बनवलं होतं, ते आम्ही त्यांना खायला दिलं आणि त्यानंतर आम्हाला खूप छान वाटू लागलं. डॉक्टराला तर काहीतरी समजू लागलं होतं. त्या 3 वस्तू कोणत्या होत्या नेमकं सांगा? डॉक्टरांनी रघुनाथरावांना विचारलं. त्यांना आठवलं, माझ्याकडे थोडेसे मूग शिल्लक होते, भिजवलेले हरभरे होते, थोडेसे शेंगदाणे होते, त्यामध्ये पाणी, टोमॅटो, कांदा टाकून मी त्या ठिकाणी खाल्ला. त्यातला एक एक घास माझ्या या मुलांना देखील दिला. आणि अशा पद्धतीनं डॉक्टरांनी आश्चर्याने मान हलवली. खरोखर तुम्ही नकळतपणे एक उपाय शोधला जो लाखो रुपयांच्या औषधांची गरज संपू शकतो. या 3 पदार्थांमध्ये किती जबरदस्त शक्ती आहे याची कल्पना तुम्हाला नसेल. डॉक्टरांनी मग फायदे सांगायला सुरुवात केली. आजोबांनी नकळतपणे अशा गोष्टी एकत्र केल्या होत्या ज्याचा फायदा चमत्कारिक झाला होता. पहिली गोष्ट होती मूग. मुगामध्ये तंतुमय फायबर, प्रथिने जास्त असतात, त्यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील दुर्बलता दूर होते, वृद्धावस्था लवकर येत नाही. हरभरे होते 2 नंबरला, ज्याच्यामध्ये लो आणि फॉस्फरस, ज्यामुळे थकवा, आळस, अशक्तपणा दूर होतो. शेंगदाणे. तिसरी गोष्ट, ज्यात प्रथिने, कॅल्शियम आणि चांगले फॅट्स असतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होऊन पचनशक्ती सुधारते, मेंदूची कार्यक्षमता वाढते. डॉक्टरांनी निष्कर्ष काढला, हे 3 पदार्थ मोड आणून एकत्र करून त्यात कांदा, टोमॅटो टाकून केल्यास
एक शरीराला उत्कृष्ट ऊर्जा मिळते, हिमोग्लोबिन वाढते, ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि इतर आरोग्याच्या समस्या दूर होतात. या घटनेतून हे स्पष्ट झालं की रंगनाथरावांनी केलेल्या साध्या उपायाने त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवला. तिन्ही रुग्णांचे आयुर्वेद सुधारले. महागड्या उपचारापेक्षा आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या साध्या आणि नैसर्गिक पदार्थामध्ये किती नैसर्गिक आयुर्वेदिक शक्ती दडलेली असते याचं उत्तम उदाहरण आहे हे त्या ठिकाणी समजलं. हा उपाय नक्कीच सर्वांना फायदेशीर ठरू शकतो असं देखील त्यांनी सांगितलं. तर या 3 नैसर्गिक गोष्टींचा तुम्हाला काही अनुभव आला आहे का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.